2 वर्ष झाली आता लग्नाला. ह्या 2 वर्षात नातं बहरत गेलं, फुलत गेलं. छोट्या मोठ्या कुरबुरी सोडल्या तर भांडण ॲज सच कधी झालं नाही. लॉकडाऊनच्या विरहामुळे उमगलेलं प्रेम, त्यानंतरचा सहवास, ओढ ह्यामुळे त्यांचं नातं इतकं घट्ट होत गेलं की एकमेकांशिवाय एकही दिवस करमत नसे त्यांना. कामासाठी कुठे 4-5 दिवस दूर जावं लागलं तर अस्वस्थ व्हायचे. खूप मिस करायचे एकमेकांना. उद्या त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस. नेहमीप्रमाणे खूप उत्साहात होती ती. आज संध्याकाळपासून पुढे 2 दिवसाचे तिचे सरप्राईज प्लॅन्स रेडी होते. संध्याकाळी लवकर घरी ये सांगण्यासाठी तिने 2-3 वेळा फोन केले, पण त्याने उचलले नाही. तिने मेसेजही केले, त्यालाही रिप्लाय नाही. चिडचिड करत तिने ऑफिसमध्ये त्याच्या मित्राला फोन केला आणि तिला ती बातमी समजली, त्याच्या इमिजिएट बदलीची. अचानक काही प्रोजेक्ट इमर्जन्सीमुळे त्याला परदेशात जावं लागणार होतं. काही दिवस महिने नाही तर 3-4 वर्ष. या बातमीने ती जरा हल्लीच. अचानक कळल्याने कसं रिॲक्ट व्हावं कळत नव्हतं तिला. तिची स्वप्न, तिचं करिअर की तो, यातनं एक कसं निवडणार? तो दिवसभर बिझी होता. प्रमोशन मिळत होतं, पॅकेजही चांगलं होतं. त्याची ड्रीम पोझिशन त्याला मिळणार होती आणि त्याच संदर्भात दिवसभर मीटिंग्सवर मीटिंग्स चालू होत्या. म्हणून फोन उचलता आला नव्हता त्याला. मीटिंग्स आवरेपर्यंत बराच उशीर झाला. तिचे मिस कॉल्स आणि मेसेजेस बघितले, पण आत्ता असं फोनवर नको सांगायला. घरी जाऊन बोलू म्हणून घाईघाईत ऑफिसमधून निघाला. घरी पोहोचेपर्यंत डोक्यात अखंड विचार चालू. तिचं ऑफिस, तिचं करिअर असं मध्येच सोडता येणार नाही. तिने इथे, त्याने तिथे असं राहायचं तर 4 वर्ष खूप होतात. सुट्ट्यांमध्ये जाऊन येऊन करायचं तर खर्च वाढेल. असे अनेक विचार करत करत तो घरी पोचला. तिला कसं सांगायचं ह्यासाठी शब्दांची जुळवाजुळव करत घरात शिरला. पण घरात सगळीकडे अंधार. गेली कुठेही एवढ्या उशिरा? एकमेकांसाठी निरोप लिहून ठेवायच्या बोर्डपाशी गेला. गच्चीवर ये अशी नोट लिहिली होती. खरं तर तो खूप थकला होता. वैतागला होता दिवसभराच्या मीटिंग्समुळे. भूकही लागली होती. पण तरी तो गेला गच्चीवर. तर तिथेही अंधार. जरा चिडचिड करतच त्याने तिला हाक मारली आणि अचानक सगळीकडचे लाईट्स लागले. गिटारच्या तारा छेडल्या गेल्या. फिर वही रात है, फिर वही रात है ख्वाब की, रात भर ख्वाब में देखा करेंगे तुम्हें, फिर वही रात है. त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. नौटंकी आहे ही. खरंच ही तशीच तर रात्र आहे, त्यांच्या लग्नाच्या आदल्या रात्रीसारखी. फेरी टेल सारखं छोट्या छोट्या दिव्यांनी आणि खूप फुलांनी सजवलेली गच्ची, वरती टिमटिमणारे तारे आणि मध्ये गिटार घेऊन बसलेली त्याची परी. माझ्या या गोड बाहुलीपासून 4 वर्ष काय, 4 दिवस पण दूर राहू शकत नाही मी. मनातल्या मनात ठरवून टाकलं, प्रमोशन आणि ट्रान्सफर रिजेक्ट करायचं. धावत जाऊन तिला मिठीत घेतलं. दिवसभराचं टेन्शन, थकवा क्षणात गायब. बदली हा विषयही न काढता दोघांनी ती कॅन्डल लाईट डिनर डेट एन्जॉय केली. 12 वाजायला थोडा वेळ होता तोवर त्यांची आवडती स्ट्रॉंग फेसाळती कॉफी घेऊन बसले.
बराच वेळ कोणी बोलत नव्हतं. तिला बदलीचं माहीत नाहीये या समजुतीत तो होता. आणि तसंही त्याने न जाण्याचं ठरवल्याने आत्ता उगाच विषय कशाला म्हणून निवांत कॉफी पित होता. आणि ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून शांतपणे ती रात्र तो मॉहल एन्जॉय करत होती. बरोबर 12 वाजता हळूच त्याच्या गालावर ओठ टेकवत म्हणाली, विश यू व्हेरी व्हेरी हॅपी अॅनिव्हर्सरी डिअर. प्लीज लेट मी बी पार्ट ऑफ युअर ड्रीम्स. कांच के ख्वाब है, आंखों में चुभ जाएंगे, पलकों पे लेना इन्हें, आंखों में रुक जाएंगे. ये रात है ख्वाब की रात है, फिर वही रात है. तशीच तर रात्र आहे ही. तेव्हा ते एका नात्यात बांधले गेले आणि आज त्यांची स्वप्न एक झाली. त्याचे डोळे पाणावले. किती सहज तिने तिच्या करिअरला मुरड घातली, त्याच्यासाठी, त्याच्या स्वप्नांसाठी. अलगद त्याच्या डोळ्यांवर ओठ टेकवत म्हणाली, आधीच्या गोष्टी घट्ट धरून त्रास करून घेण्यापेक्षा नवीन स्वप्न रंगवूयात ना, एकत्र. लेट्स गो विथ द फ्लो.